मुंबईत आज सर्वत्र हनुमान जयंतीची धूम पाहायला मिळते आणि मंदिराबाहेर भक्तांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। मी सध्या मुंबईच्या हनुमान मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं मुंबईत सर्व मंदिरांमध्ये विशेष सजावट करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच आकर्षक लाइटिंगसह हनुमानजींना विविध प्रकारचा प्रसाद सुद्धा अर्पण केला जातोय। आज शनिवारीच हनुमान जयंती आलेली आहे आणि त्यामुळे हा दुर्लभ योग मानला जातोय। शनिवार बजरंगबलीचा प्रिय वार सुद्धा आहे आणि त्यामुळे असं म्हणतात की या दिवशी बजरंगबलींची विधी विधानपूर्वक पूजा करणाऱ्यांना मनोकामित फल प्राप्त होते आणि हनुमान उपासनेसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। ज्यांची 7.5 आहे त्यांची शनी महादशा सुरू आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। बजरंगबलीचं दर्शन करण्यासाठी आणि रामभक्त हनुमानाचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आज मोठी गर्दी झालेली आहे। महिला पुरुष बच्चे कंपनी सगळे मिळून या ठिकाणी दर्शन घेत आहेत। आज अंतरिक्षातही एक विशेष घटना घडणार आहे। चंद्र आज एका खास स्वरूपात दिसणार आहे, याला पिंक मून किंवा मायक्रो मून असं म्हणतात। एक अद्भुत संयोग सुद्धा आज निर्माण होतो, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। काही भक्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही नारे देताय या ठिकाणी, काय भावना आहेत? आज हनुमान जयंती आहे। आज हनुमान जयंतीचा उत्सव तुम्ही बघताय, मोठ्या प्रमाणे आम्ही इथे साजरा करत आहोत। आज खरंच खूप आनंद वाटतोय। राम मंदिर झाल्यानंतर आज आमच्या हिंदुत्व सनातन धर्मामध्ये एक नवीन पहल आली आहे। प्रत्येक सण असा दिवाळीसारखा साजरा करावा वाटतो आणि आज हनुमान जयंती निमित्तही आम्ही आज हा पंचमुखी मंदिर हनुमानतर्फे आज मोठा कार्यक्रम आयोजन केला आहे। आपण बघू शकता की इथे भंडारा वाटप चालू आहे आणि संध्याकाळी जेवढे भारतीय खेळाडू आहेत त्यांचा आम्ही सत्कार समारंभ ठेवलेला आहे। जोरात बोला, जय श्रीराम, जय बजरंग, जय श्रीराम, जय श्रीराम, पवन सुत हनुमान की जय, बजरंगबली। आपण पाहतोय जोश जल्लोषात कुठली कमी नाहीये आणि मुंबईच्या सर्व मंदिराबाहेर सध्या असंच वातावरण पाहायला मिळतंय। हनुमान जयंतीचा जल्लोष उत्साह सर्वत्र अनुभवायला मिळतोय। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई।